जय भीम ताईजी सर. है का जागा
आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही. तुझे भावे साक्षात दर्शन. हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त. हो मला जन्म प्राप्त. हो मला जन्म प्राप्त. सा बटन बंद करा, बंद करा बटन. हां ठीक आहे, बसा.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत पुनर्जन्म पाहत असताना आपण आत्मा जो आहे या आत्म्यावर सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. ईश्वर आहे का, भगवान आहे का, आत्मा आहे का, का ईश्वर भगवान आहे का, आत्मा भगवान आहे का, पुनर्जन्म आहे का, असे वेगवेगळ्या या प्रश्नावर आपण या ठिकाणी दृष्टांत पाहत आहोत. तथागतांचा जो धम्म आहे हा धम्मच काय आहे तर विज्ञानावर आधारित आहे आणि त्याच विज्ञानाचं या ठिकाणी आपण या शब्दांना हे विज्ञान कशा पद्धतीनं पुढे आलेलं आहे आणि आत्म्याचा, ईश्वराचा आणि पुनर्जन्माचा आणि हे विज्ञान आपण या ठिकाणी यांचा दृष्टांत पाहत आहोत. तर हे पाहत असताना आपण या ठिकाणी वेगवेगळ्या उदाहरणंसुद्धा घेतलेली आहेत आणि त्या उदाहरणासहित आपण त्याचं या ठिकाणी विश्लेषण पाहिलेलं आहे. तर आपण काल कुठपर्यंत आलो होतो मग? बरोबर आहे. तर आपण मनुष्य प्राणी जे आहे किंवा मनुष्य जो आहे त्याला आपल्या या 3 टप्प्यातून जावं लागतं आणि हे 3 टप्पे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ते म्हटलं म्हणजे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तद्वतच ज्या पेशी आहे ह्या पेशीच काय आहेत तर आपल्या शरीरामध्ये या पेशीच्या रचनेवरच किंवा ह्या पेशीचं पुंज जे आहे ते आपलं शरीर आहे. तर सगळ्यात छोटा जे शरीराचा भाग आहे किंवा शरीराचा सगळ्यात छोटा युनिट काय असेल तर ते म्हटलं म्हणजे पेशी. तर आपण या ठिकाणी काल इथपर्यंत आलो होतो. कालचा जो भाग आहे आपला हा होता मैं आया कहां से और मुझे जाना कहां, म्हणजे आपण आलो कुठून आणि आपल्याला जायचं कुठे आहे इथपर्यंत आपण या ठिकाणी आलेलो होतो. मैं आया कहां से और जाना कहां. मग मी वरतून आलो आहे का तर नाही. वरती मग जाणार आहे का तर नाही. तर मी या पृथ्वी तलावरूनच आलो आणि या पृथ्वी तलातच काय होणार आहे जाणार आहे. म्हणजे हे पृथ्वी तलातूनच आपली उत्पत्ती होती किंवा आपला जन्म होतो आणि या पृथ्वी तलातच आपण काय होतो तर आपला मृत्यू सुद्धा होतो आणि त्या पृथ्वी तलातच आपण या ठिकाणी जाणार आहोत. मग जन्म आणि मृत्यू ह्या कशा पद्धतीचं आपला या ठिकाणी उत्पत्ती आणि विलीनीकरण कसं होतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे 2 प्रकार या ठिकाणी आहेत जन्म घेण्याचे या ठिकाणी 2 प्रकार आहेत. मनुष्य प्राण्याचा जन्म जो आहे माता पित्याच्या मिलनाने अर्थातच संयोगाने एका जीवाचा जन्म होतो आणि या माता पित्याच्या संयोगाने या ठिकाणी एका जीवाचा जन्म होतो. हा एक काय आहे, हा एक जन्म आहे जो तुम्हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. एक आणखीही असा तरीका आहे किंवा एक आणखीही असा जन्म आहे ज्या ठिकाणी माता पित्याची आवश्यकता नसताना जन्म मात्र होतो. माता पित्याची आवश्यकता नसते परंतु या भूतलावर मात्र त्यांचा जन्म होतो. म्हणजे ही सुद्धा काय आहे, ही सुद्धा एक वेगळी दुनिया आहे. या ठिकाणी जर उदाहरण घ्यायचं झालं, आता तुम्हा आम्हाला जन्म कसा मिळाला हे माहित आहे परंतु आपल्याला एक या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की दुसरी दुनिया कोणती आहे. नेमकी दुसऱ्या दुनियेमधले जे काही जन्म घेणारे आहेत किंवा या ठिकाणी माता पित्याची आवश्यकता नसताना सुद्धा जन्म होतो आणि मग तो कसा जन्म होतो ही उत्सुकता आपल्याला या ठिकाणी लागली असावी. तर तो जन्म जो आहे एक उदाहरण घेऊन आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देणार आहोत. आपल्याला गाय म्हैस सर्वांना माहित आहेत. तर ह्या गाय म्हैस आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहित आहेत. तर ते या ठिकाणी काय करायचं आहे की एका बकेटेमध्ये त्या गाईचं म्हशीचं शेण त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि काही दिवस ठेवल्यानंतर त्या पाण्यामध्ये त्या शेणामध्ये आपल्याला गुबरेला नावाचे काळे काळे असे किडे दिसतात ना. दिसतात का? हे किडे जे दिसतात त्याला गुबरेला असं सुद्धा म्हणतात किंवा आणखी शेणातले किडे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो. ते जाडसर असतात आणि काळे काळे असे
मोठाले ते किडे असतात. तर एक अशा पद्धतीचा प्रयोग केल्यानंतर आपल्याला ते तशा पद्धतीचे हे किडे दिसून येतात. आणि मग हे माता पिता नसताना हा मात्र यांचा मात्र जन्म झालेला आहे. इथे माता पिता होते का? नाही, परंतु जन्म मात्र झालेला आहे. तर जीवजंतू आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न झालेले दिसतात. मग आपल्या या घरामध्ये जे आहे किंवा आपल्या घरामध्ये आपण धान्याच्या कोठ्या भरलेल्या असतात, तांदूळ भरलेले असतात, गहू भरलेले असतात, वेगवेगळ्या डाळी आपण या ठिकाणी कोठारामध्ये अनाज साठवून आपण ते धान्य ठेवत असतो. आणि मग काही धान्य वापरतो आणि काही जे आहे आपण कोठारामध्ये किंवा कोठ्यामध्ये भरून ठेवतो. आणि बाकीचे अन्न या ठिकाणी भरून ठेवल्यानंतर त्या भंडाऱ्यामध्ये भरून ठेवतो. आणि या धान्यामध्ये सुद्धा एक किडे तयार होतात, त्याचं नाव कुदळ आहे. बरोबर आहे का? कुदळ आहे, जे भून, त्याला कोणी कोणी भून सुद्धा म्हणतो. बरोबर आहे ताई? भूण आहेत. आणि पंख असलेले किडे सुद्धा आपल्याला त्या तांदळामध्ये दिसून येतात. येतात का? आपण गृहिणी आहोत आणि आपल्याला हे सगळे माहिती आहे. हे पंख असलेले किडे सुद्धा असतात. हे जास्त काळ ठेवण्यात आले तर वेगवेगळ्या प्रकारचे किडे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या धान्यामध्ये हे आपल्याला झालेले दिसून येतात. याला सुद्धा मात्र माता आणि पिता नसतात, परंतु जन्म मात्र होतो. याला सुद्धा माता आणि पिता नसतात, परंतु जन्म मात्र घेतात. या आता ज्या शेपटीवाले किडे तयार कशा होतात आणि कुठे तयार होतात? आता आपण भांडे वगैरे स्वच्छ ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी खरकट पाणी टाकलेलं असतं किंवा झुटण टाकलेली असते. आणि हे खरकट पाणी जिथे टाकलेलं आहे, भांडे धुण्याचं म्हणा किंवा आणखी तिथं खरकट जे जमा झालेलं आहे, घाण पाणी झालेलं आहे, सडलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेपटीचे किड्याच्या आळ्या त्या ठिकाणी दिसतात, ज्याला शेपूट असते. अशा काय दिसतात आपल्याला? आळ्या दिसून येतात. याला सुद्धा मात्र माता आणि पिता नसतात आणि जन्म मात्र होतो. पूर्वीच्या लोकांना मच्छर काय आहे ते माहित नव्हतं. होतं का पूर्वी मच्छर? आता हे प्रमाण आपल्याला दिसून येतं मच्छरांचं. मग हे मच्छर सुद्धा कुठून आलेले आहेत? 30-40 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर हे मच्छर नव्हते आणि या मच्छराला सुद्धा माता आणि पिता नसतात आणि जन्म मात्र होतो. आता हे मच्छर स्वच्छ पाण्यावर, आपल्याला काही मच्छराची उत्पत्ती अशी आहे की ते स्वच्छ पाण्यावरच जे आहेत अंडी घालतात किंवा त्यांचा जन्म होतो. हे मच्छर जे आहेत हे विविध प्रकारचे आहेत, भिन्न भिन्न स्वरूपाचे जीव या ठिकाणी जन्म घेतात. तेव्हा त्यांचे आपल्याला या ठिकाणी माता आणि पिता दिसून येत नाहीत, परंतु जन्म मात्र घेतात. अशी सुद्धा ही एक वेगळी दुनिया आहे. अशी सुद्धा ही एक जन्म घेण्याची वेगळी दुनिया आहे. मग या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न पडतो की बिना माता पिता हा जन्म कसा घेतात? प्रश्न पडायला पाहिजे ना. धम्मामध्ये आम्हाला प्रश्न पडणं आवश्यक आहे. काल आपण एका पेनाचं उदाहरण घेतलेलं आहे, पेनचं उदाहरण घेतलेलं आहे ना. सगळ्याकडे काय आहे? बुद्धी आहे. भेजने वाले ने भेजे के साथ भेजा है, उसका ढक्कन खोलना बाकी है. नाही तो आपण दबा के रखेंगे, म्हणजे दाबून ठेवलं तर आपल्या बुद्धीचा विकास होणार नाही. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडायला हवा. काय प्रश्न पडायला हवा? की बिना माता पित्यांचा जन्म घेतात आणि हा नेमका कसा जन्म असेल? जन्म तर घेतात, परंतु हा कसा जन्म असेल? कारण काय आहे? भेद काय आहे? जन्म घेतात खूप अगोदरच्या काळामध्ये संतांनी आणि जे काही संत होऊन गेलेले आहेत. कारण जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रच काय आहे तर संतांची भूमी आहे. जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर इतिहास पाहिला तर त्यांच्या या घराण्यामध्ये सुद्धा कबीरपंथी हे त्यांचं घराणं होतं. कबीरपंथी म्हटलं म्हणजे ते सुद्धा संतांचं घराणं होतं. वेगवेगळ्या संत होऊन गेलेले आहेत, वेगवेगळे महात्मे होऊन गेलेले आहेत आणि वेगवेगळे गुरु सुद्धा या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. म्हणजे त्या काळामध्ये, कारण तशा पद्धतीचे ते गुरुही असायचे, तशा पद्धतीचे त्यावेळेस जे आहे संत आणि महात्मे सुद्धा असायचे. नाहीतर आता जर आपण रूप पाहिलं तर यदा कदाचितच आपल्याला या ठिकाणी बोटावर मोजल्या इतके या ठिकाणी आपल्याला संत आणि साधू दिसतील. बाकीचे काय आहेत? केवळ काय म्हणतात त्याला, झोळा पाखंडी जास्त दिसून येतील किंवा
केवळ पेहराव आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. परंतु पूर्वीचा जर आपण काळ पाहिला तर त्या काळामध्ये संत, महामुनी, ऋषी आणि वेगवेगळे गुरुजन या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की क्षितिजल पावन गगन समीरा पंचतत्व से बने शरीरा. त्या संत आणि महामुनींनी काय सांगितलेलं आहे? क्षितिजल पावन गगन समीरा पंचतत्व से बने शरीरा. आता या शब्दाचा आपल्याला फोड करावी लागेल, एका एका शब्दाची काय करावी लागेल? फोड करावी लागेल, तरच आपल्याला ह्या ओळीचा अर्थ समजून येईल. मग शीत म्हटलं म्हणजे काय आहे? पहिले क्षितिजल आहे ना, शीत म्हटलं म्हणजे काय आहे? तर शीत म्हटलं म्हणजे पृथ्वी, माती, त्याला आपण मिट्टी सुद्धा म्हणू शकतो. शीत म्हटलं म्हणजे काय आहे? पृथ्वीचा भाग आहे, मातीचा भाग आहे. आता जल म्हटलेला आहे, जल म्हणजे पाणी, कुणी त्याला अमृत सुद्धा म्हणतं. जल म्हणजे काय आहे? तर जल म्हणजे पाणी आहे. पावक म्हणजे काय आहे? तर पावक म्हणजे अग्नी आहे. समीरा म्हणजे काय आहे? तर समीरा म्हणजे हवा, वारं, वायू असा सुद्धा याचा अर्थ होते. गगन जे आहे, गगन याचा अर्थ जे आकाश आहे हे आकाश होतं. परंतु 2006 मध्ये विश्व विज्ञान परिषदेमध्ये जो गगन शब्द आहे, जो आकाश शब्द आहे, या तत्वाचा काहीही म्हणजे आकाश किंवा गगन या तत्वाचा काहीही भूमिका नाही आणि म्हणून या भागाला या ठिकाणी काढून टाकलेला आहे. कधी 2006 मध्ये एक विज्ञान म्हणजे विश्व विज्ञान परिषद भरली होती त्यावेळेस. तर गगन या भागाचं या ठिकाणी काहीही भूमिका नाही म्हणून त्या भागाला काढून टाकलं. आता या ठिकाणी किती शब्द होते? मोजले का कुणी? मोजले का? 5 होते. तर त्यातला आपण एक मायनस केला. काय मायनस केला? गगन किंवा आकाश मायनस केला. किती राहिले? 4 राहिलेले आहेत. म्हणजे आपण एक वजा केल्यानंतर या ठिकाणी 4 राहिले. या 4 तत्वाला मान्यता या ठिकाणी या विज्ञान म्हणजे विश्व विज्ञान परिषदेमध्ये दिल्या गेली. म्हणजेच येथे 4 तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. परंतु ही 2006 मध्ये परिषद घेतलेली आहे, विश्व विज्ञान परिषद. परंतु तथागत भगवान बुद्धांनी हे आम्हाला 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. कधी सांगितलेलं आहे? 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. हे सांगितलेलं आहे की आपल्या या आणि ह्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. या ग्रंथामध्ये सुद्धा काय आहे? या ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की हे 4 तत्व या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि म्हणूनच भगवंतांना आपण पुन्हा 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 काय म्हणतो? वैज्ञानिकों के वैज्ञानिक, शास्त्रज्ञों के शास्त्रज्ञ. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी भगवंतांना अर्थातच तथागत बुद्धांना या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी हे 2500 वर्षापूर्वी हे विज्ञान आम्हाला या ठिकाणी तथागत बुद्धांचं आहे. आता या ठिकाणी हे 4 तत्व आहेत. या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे खरकट पडलेलं आहे, झुटण पडलेली आहे आणि या अन्न सडलेलं असल्यामुळे किंवा कुजलेल्या कणामध्ये यामध्ये शेपटीची किडी निर्माण होतात. आता या शेपटीचा किडा कसा जन्म घेतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता या ठिकाणी 4 तत्व आपल्याला बघायचे आहेत. पहिलं तत्व जल आहे. जल म्हणजे पाणी. येथे पाण्याचा अंश आलेला आहे. जिथं खरकट टाकलं तिथं पाणी असते की नाही? पाणी असते म्हणजे पाण्याचा अंश आला. क्षित म्हणजे मातीचा संपर्कामध्ये आलेला आहे, म्हणजे पृथ्वीच्या संपर्कामध्ये आलेला आहे. कशाच्या संपर्कात आला? पृथ्वीच्या संपर्कामध्ये आलेला भाग आहे. तिसरं म्हणजे समीरा म्हणजे हवा. या हवेच्या सुद्धा संपर्कामध्ये ते भाग आलेला आहे. आणि पावक म्हणजे अग्नी किंवा उष्णता, जी आपल्याला ह्या संपूर्ण या हॉलमध्ये सुद्धा उष्णता आहे किंवा हवा आहे. आणि ह्या 4 घटकाच्या त्या संपर्कामध्ये काय आलेलं आहे? हे सगळे घटक आल्यानंतर तिथे जाणीव आपणास होते, म्हणजे थंड गरम. आता हवा जी आहे आपल्याला कधी थंड हवा लागते, कधी गरम हवा लागते. दिसत तर नाही पण जाणीव तर होते की नाही? तुम्ही म्हणसाल तिथे हवा कुठून आली, तर आपल्याला ह्या हवेची सुद्धा जाणीव होते. म्हणजे तो स्पर्शामुळे आपल्याला त्या हवेची जाणीव होते. जर थंड हवा आली तर आपण काय म्हणतो? लागलीच खूपच थंड हवा सुटलेली आहे आणि थंडी वाजत आहे. जिथे जर आपल्याला उकडा झाला तर आपण तिथे म्हणतो किती गरमी होत आहे. आणि म्हणून ही थंड आणि गरम हवा आपल्याला जाणवते. पावक म्हणजे अग्नी, उष्णता. ही अग्नी किंवा उष्णता सुद्धा आपल्याला कुठून मिळते किंवा गरमी जी आहे ही गरमी किंवा अग्नी जी आहे कुठून हिची उत्पत्ती होतं
तर आपल्याला हे जर पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एक आणखी उदाहरण घ्यावं लागेल. तर 1 सेल्सिअस तापमान जिथे असेल, जिथे अग्नीचे तापमान असेल तिथेच या अंश याला आपण म्हणजे टेम्परेचर सुद्धा म्हणतात. या हवामानाचा अंदाज या ठिकाणी कशामुळे सांगतात हवामानाचा अंदाज, तर स्पेशल डिपार्टमेंट त्या ठिकाणी असतं आणि म्हणून आपल्याला आज कोरडं हवामान राहणार आहे, आज उष्ण हवामान राहणार आहे. म्हणजे बातम्यामध्ये सुद्धा किंवा समाचारामध्ये सुद्धा आपल्याला सांगतात कमाल अंश तापमान आणि किमान अंश तापमान आपल्याला या ठिकाणी त्याच्यामुळे सांगण्यात येतं. कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे तापमान आपल्याला समाचारामध्ये किंवा बातम्यामध्ये सुद्धा सांगण्यात येतं. आता या कोठीमध्ये भरलेल्या या धान्यामध्ये त्या शेपटीच्या आळ्या चालन लक्षात. आता कोठीमध्ये भरलेल्या धान्याचं जे उदाहरण दिलेलं आहे ते सुद्धा तसेच आहे. या हवेमध्ये काय आहे तर आर्द्रता आहे आणि आर्द्रतेमुळे आर्द्रता जिथे आहे तिथे पाणी तयार होतं, परंतु हे आपल्याला मात्र दिसत नाही. आता हे पाहण्यासाठी आपण इथे एक आणखी उदाहरण घेणार आहोत. ही हवा थंड कशी आहे किंवा उष्ण कशी आहे. आता आपल्याला फ्रीज सगळ्याला माहिती आहे, सगळ्यांच्या घरामध्ये फ्रीज आहे. फ्रीज मध्ये आपल्याला पाण्याचा एक ग्लास भरून ठेवला, फ्रीज मध्ये काय केलेलं आहे एक पाण्याचा ग्लास भरून ठेवलेला आहे आणि त्या ग्लासाला जर आपण भरलेल्या ग्लासाला बाहेर काढलं नंतर तो बाहेर आला आणि हवेच्या संपर्कामध्ये आलेला आहे, वातावरणामध्ये आलेला आहे आणि हवेतून पाणी काढल्या जाऊ शकते. लगेच तिथे आपल्याला थेंब थेंब पडलेले दिसतात, म्हणजे त्या हवेच्या संपर्कात आलेला आहे आणि आपल्याला तिथे लगेच काय होतं ते पाण्याचे थेंब थेंब आपल्याला दिसून येतात. कारण वातावरणामध्ये म्हणजेच हवेमधून पाणी काढल्या जाऊ शकते. हा ग्लास जर आपण बाहेर काढला आणि सामान्य वातावरणामध्ये जर आला आणि नंतर त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब थेंब आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता हे जे पाणी आपल्याला ठोस स्वरूपात दिसतं, ठोस म्हणजे बर्फ है ना, ठोस स्वरूपात दिसतं, तर आता याला द्रव्य स्वरूपात कसं आणायचं आहे किंवा बर्फातून पाणी कसं मिळतं, तर त्याचं आपण पाण्याला जर गरम केलं किंवा उष्णता दिली तर ते गरम पाणी केल्यानंतर ते पाण्यामध्ये रूपांतर होतं. म्हणजे ठोसचं रूपांतर कशामध्ये होतं मग पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पाणी या वाफेद्वारे जे आहे हवेमध्ये मिक्स होतं किंवा हवेमध्ये काय होतं विलीन होतं. तर आपल्याला या ठिकाणी जो शरीराला घाम येतो, शरीराला पसीना येतो, पूर्वी जे आहे पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर खूप असा पावसाळा असा खूप असायचा आणि कपड्यामध्ये भिजून जे आहेत असं खाली सुद्धा म्हणजे आपल्यासारखी अशी घरं पण नव्हते त्यावेळेस. एक आपण पूर्व इतिहास जर आपल्या आजा पंजाला विचारला किंवा आपल्या मातेपासून सुद्धा आपण हा इतिहास ऐकला असेल किंवा त्यांनी कशी दिवस काढलेले आहेत, केवळ झोपड्या असायच्या, खाली सुद्धा व्यवस्थित अंथरुण नसायची आणि पावसाळा तर असा खूप असायचा आणि मग त्या पावसाळ्यामध्ये सफेद अशा उवा पडत असत. पूर्वीचा इतिहास मला वाटतं आमच्या ताईंना माहित आहे. तर ह्या सफेद अशा उवा पडायच्या. एवढंच नाही तर हीच हवा या ज्या भूभागामध्ये ठेवली तर आपल्याला त्यामध्ये जे आहे माता पिता निसताना सुद्धा म्हणजे त्या याचा काय होतो उत्पत्ती होती. आता ह्या सफेद उवा कुठून निर्माण झालेल्या आहेत तर त्या सुद्धा या 4 घटकाच्या संपर्कामध्ये आल्या आणि म्हणून त्याची काय झालेली आहे उत्पत्ती झालेली आहे. शेणामधला किडा याचं सुद्धा या ठिकाणी हेच कारण आहे, ते सुद्धा 4 या तत्वाच्या किंवा 4 घटकाच्या संपर्कामध्ये आलेला आहे आणि म्हणून या संपर्कामध्ये आल्यानंतर या सर्वांचा काय होतो तर या सर्वांचा जन्म होतो. प्रत्येक जण भिन्न भिन्न प्रकारचे जीवजंतू येथे जन्म घेतात. ते केवळ कशामुळे तर ते केवळ या 4 तत्वाच्या संपर्कामध्ये आल्यामुळेच. आता आपल्याला या ठिकाणी असं बघायचं आहे की या विज्ञान जे आहे किंवा जीवशास्त्र जे आहे किंवा भगवंताचं जे काही तत्वज्ञान आहे, बुद्धांचं तत्वज्ञानच काय आहे तर विज्ञान आहे, बुद्धाचं तत्वज्ञानच काय आहे तर जीवशास्त्र आहे. तर आले कुठून आणि जाणार कुठे, आता याचं विश्लेषण झालेलं आहे. म्हणजे दुसरी जी दुनिया आहे, दुसऱ्या दुनियेमध्ये जन्म कसा होतो याचं आपल्याला स्पष्टीकरण झालेलं आहे. पहिली जी जन्म आहे तो पहिला जन्म आपल्या मातापित्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपली या ठिकाणी तुम्ही आम्ही या ठिकाणी मातापित्याच्या उदरी जन्म घेतलेला आहे. दुसरी पण आपण दुनिया पाहिलेली आहे की त्यांचा सुद्धा या ठिकाणी जन्म कसा होतो, म्हणजे या 4 घटकाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर काय होतो त्यांचा जन्म होतो. आणि
जे विज्ञान आहे किंवा जे जीवशास्त्र आहे किंवा भगवंताचं जे काही तत्वज्ञान आहे, तर हे तत्वज्ञान आम्हाला काय सांगतं की आले कुठून आणि जाणार कुठे. भगवंताचं तत्वज्ञान आम्हाला बघायचं आहे ना. आणि मग ते बघत असताना आम्हाला असा प्रश्न आहे की आले कुठून आणि जाणार कुठे. आता प्रत्येकाने या ठिकाणी स्वतःला एक उदाहरण घ्यायचं आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी असं कळून येईल की या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे. आता या ठिकाणी आपलं स्वतःचं वय स्वतः गृहीत धरायचं आहे. ज्याने त्यांनी आपल्या आपल्या मनामध्ये हे वय आपलं आपलं गृहीत धरायचं आहे की आपलं वय आता सध्या जे काही असेल ते. समजा कुणाचं 30 असेल, कुणाचं 25 असेल, कुणाचं 40 असेल, कुणाचं 50 असेल किंवा आणखी जास्तही असेल. आता 30 वर्ष जर आपण गृहीत धरलं तर 30 वर्षापूर्वी म्हणजे मी मातेच्या गर्भामध्ये होते का. 30 वर्ष जर गृहीत धरलं तर पूर्व आपल्याला आता पाठीमागे जायचं आहे. 30 वर्षाच्या पूर्वीचा भाग पाहायचा आहे. जर 30 वर्ष आता आपल्याला सध्या आहेत तर या 30 वर्षापूर्वी मग मी कुठे होते, तर मी मातेच्या गर्भात होते का, किंवा तर मी मातेच्या गर्भामध्ये नव्हते तर मी कुठे होते. म्हणजे प्रश्न पडायला हवे आणि त्याच्या प्रश्नाचा उलगडा सुद्धा व्हायला हवा. म्हणजे 30 वर्षापूर्वीचा म्हणजे पाठीमागे जर आपण पाहिलं तर आपण कुठे होतो, का मातेच्या गर्भामध्ये होतो का. मग मातेच्या गर्भामध्ये नसेल तर माता पित्याच्या गर्भात होतो का, किंवा पित्याच्या वीर्य रूपामध्ये होतो का, किंवा मातेच्या अंडजमध्ये होतो का, किंवा माता पित्याच्या संयोगातून जे अर्भक तयार होते आणि नंतर जे काही बालक उत्पन्न होते किंवा बालक निर्माण होते मग त्या मातेच्या पोटामध्ये अर्थातच अर्भक स्वरूपात होतो का. ज्या वेळेस या ठिकाणी आपल्याला असा प्रश्नाचं उत्तर नाही 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 असं येईल, मी नव्हते मी नव्हते मी नव्हते, इथे नव्हते तिथे नव्हते, असं ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी उत्तर येईल तेव्हा पुन्हा असा प्रश्न पडायला हवा की मग तेव्हा मग आपण कुठे होतो. मग मातेच्या या ठिकाणी गर्भामध्ये नव्हतो तर पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा पडायला हवा, मग तर तेव्हा मी कुठे होते. मग रक्तामध्ये होतो का, किंवा यामध्ये जरी मी नसेल तर पूर्ण शरीरामध्ये वाहणारे जे काही ब्लड आहे किंवा जे रक्त आहे त्यामध्ये होते का. जेव्हा आपण रक्तातही नसू तेव्हा आपल्याला असा पुन्हा प्रश्न पडायला हवा की मी जे काही माता पिता किंवा माता जी काही अन्न ग्रहण करते, जे भोजन घेते, मग त्या भोजनामध्ये आपण होतो का, असाही प्रश्न पडायला हवा. अन्न आणि पाणी यामधून काय होतं, अन्न आपण जे ग्रहण करतो, अन्न आणि पाण्यापासून काय तयार होतं, बरोबर आहे. अभिनंदन कविता ना. सरिताताईचं टाळ्याच्या गजरात अभिनंदन करा. अन्न आणि पाणी घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ब्लड तयार होतं, रक्त तयार होतं. तर हे अन्न आणि पाणी यामधून आपल्याला रक्त बनते. जर आपण अन्न आणि पाणी नाही घेतलं तर रक्त मात्र आपल्या शरीरामध्ये बनत नाही. आता आपण अन्नच नाही ग्रहण केलं तर आपल्यामध्ये ब्लड तयार होईल का, नाही. रक्त तयार होईल का. ज्यावेळी रक्तामध्ये नव्हते तर आपल्याला पुन्हा असा प्रश्न पडायला पाहिजे की तेव्हा मग मी भोजनामध्ये होते का, म्हणजे अन्नामध्ये होते का, अन्न सेवन करण्यामध्ये होते का, किंवा माता पित्याने घेतलेले जे काही अन्न आहे त्या भोजनामध्ये होते का, किंवा अन्नामधूनच सुद्धा आपले शरीर जे आहे, आता जे आपण अन्न ग्रहण करतो ते अन्न जे खातो ते सगळंच अन्न आपल्या शरीराला लागत नाही. जे काही आपण अन्न घेतो ना ते सगळंच आपल्या शरीराला लागत नाही. त्यातले जे काही महत्त्वाचे घटक आहेत तेवढंच आपलं शरीर या ठिकाणी शोषून घेतं. जे कार्बन डायऑक्साईड असेल, जे प्रोटीन असेल, जे विटॅमिन असेल, जे मिनरल असेल, हे शरीर काय घेतं, आपलं शोषून घेतं. आणि बाकीचं जे काही बाकीचा जो काही भाग आहे तो मलमूत्राद्वारे जो कचरा जो आहे आपण बाजूला काढतो किंवा तो आपला जे आहे टॉक्सिन द्वारे बाजूला निघून जातो. केवळ आपल्याला जे काही सत्व आपल्या शरीराला आवश्यक आहेत घटक तेवढेच आपलं शरीर या ठिकाणी घेतं. आणि हे जे शरीर आपलं ते घटक घेतल्यानंतर प्रोटीन हे जीवनसत्व आहे आणि ते आपल्याला काय मिळतं ते त्या अन्नामधून अर्थातच भोजनामधून आपल्याला मिळणार आहे. हे जीवनसत्व जे आहेत आपल्याला वेगवेगळ्या फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळं मिळते. हे सेवन केल्यानंतर सारे जीवनसत्व त्या शरीरामध्ये गेल्यावर त्याच्यातून मग काय निर्माण होतं, ब्लड तयार होतं, रक्त तयार होतं. जे अन्न आहे, जे भाजीपाला आपण खातो, जे फ्रूट खातो, जे फळ खातो, हे वेगवेगळे जे काही आपण अन्न ग्रहण करतो त्यापासून जे आपल्या शरीराला आवश्यक घटक आहेत
तेवढेच हे शरीर घेतं आणि त्यापासून मग काय होतं आपल्या शरीरामध्ये तयार, ब्लड तयार होतं, रक्त तयार होतं. आणि जर मग असा आपल्याला प्रश्न पडला की या रक्तातही नव्हते तर पुन्हा मग मी कुठे होते, त्या जीवनसत्वामध्ये होते का? मग जे जीवनसत्व आता आपण म्हटलेलं आहे प्रोटीन वगैरे जे जे काही जीवनसत्व आहेत, मग त्या जीवनसत्वामध्ये आपण होतो का असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडणं आवश्यक आहे. जेव्हा जीवनसत्वामध्ये नव्हते पुन्हा प्रश्न पडणं आवश्यक आहे की मग कुठे होतो, तर तेव्हा मी आपण या ठिकाणी मग काय डाळ तांदूळ भाजीपाला कडधान्य याच्यामध्ये होतो का असा प्रश्न पडायला हवा. आणि अनाज रूपामध्ये आपण होतो का, आणि तिथे ज्या वेळेस नव्हतो त्यावेळेस असा प्रश्न पडायला पाहिजे की जे अन्न उत्पन्न होतं, जे अनाज उत्पन्न होतं ते कशाने उत्पन्न होतं? अगोदर बी पेरावं लागेल ना. विज्ञान आपल्याला सगळं शिकायचं इथे, तेव्हाच हे भाग माहीत होईल. जे बी आपल्याला या ठिकाणी पेरायचं आहे, जमिनीमध्ये बी पेरायचं आहे, त्या बी रूपामध्ये होतो का? आता हा प्रश्न पडतो की बी रूपामध्ये होतो का? बीचं पुन्हा फसल होते, धान्य तयार होतं ना, फसल तयार होते. मग त्या फसल किंवा धान्य रूपामध्ये आहे का? तर बीज जे आहे, बी काय आहे, या बीज 4 तत्व ग्रहण करते. बी सुद्धा काय, आता बी पेरलेलं आहे, बी सुद्धा काय करते, हे 4 तत्व ग्रहण करते. शेतामध्ये ज्यावेळेस पेरणी होते त्या पेरणीमध्ये आपण बी टाकतो शेतामध्ये किंवा मातीमध्ये पेरतो, तेव्हा ते बी या शेतामधून काय काय घेतं आणि केव्हा मग ते बी जे आहे ते धान स्वरूपामध्ये उत्पन्न होतं. त्या शेतामध्ये ज्यावेळेस आपण बी पेरलेलं आहे त्या बीला सुद्धा काय लागतं, शीत म्हणजे पृथ्वीचा भाग आलेला आहे. शीत म्हणजे काय आलेला आहे, पृथ्वीचं. अर्थातच जिथं पृथ्वी म्हटलं तिथं माती समजून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. तर शीत म्हणजे काय आलेला आहे, मातीचा भाग आलेला आहे. जल म्हणजे पाण्याचा भाग आलेला आहे त्या बियाच्या संपर्कामध्ये. समीर म्हणजे हवा आलेली आहे आणि अग्नी म्हणजे पावक, अर्थातच हवा, अग्नीचा सुद्धा या ठिकाणी भाग आलेला आहे. आणि ह्या सगळ्या संपर्कात आल्यानंतर जे बी पेरलेलं आहे त्याला आता अंकुर निर्माण झालेला आहे. बी पासून काय निर्माण होतं, अंकुर निर्माण होतं. अंकुरापासून पौधा तयार होतो, पौधापासून झाड तयार होतं, झाडापासून फूल तयार होतं आणि फुलापासून फळ तयार होतं. आणि ते जे आहेत या तत्वामध्येच जे आहे या ठिकाणी त्याची वाढ होते किंवा ग्रोथ होते. आता बीजाचे रूपांतर म्हणजे त्याचे रूप जे आहे अनाज किंवा त्या फसल रूपामध्ये होते. आता बीजापासून जे फसल या ठिकाणी निर्माण होते, हे जे काही रूप घेण्यासाठी त्या शेतामधून मग जे बी आहे, हे बीने काय काय घेतलेलं आहे, तर त्या बीने काय काय घेतलेलं आहे, माती घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे, आणखी काय घेतलं, बरोबर आहे, आणखी ऊन किंवा अग्नी त्याला म्हणू शकतो. हे 4ही घटक त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि या बीजापासून मग काय निर्माण होते, तर फसल निर्माण होतं. फसल जे आहे हे अनाज, म्हणजे फसलामधून आपण अनाज निर्माण होते. हे अनाज निर्माण झाल्यानंतर आपण भोजन घेतो. अनाज निर्माण झाल्यानंतर आपल्याला जेवायला मिळेल ना, भोजन मिळेल. आणि या भोजन जे आहे माझ्या माता पित्याने ते भोजन ग्रहण केल्यानंतर, ते सेवन केल्यानंतर काय झालं, तर या ठिकाणी जे भोजन आपण घेतो या भोजनामधून आपल्यामध्ये काय निर्माण होतं, मग जसं आपण आता ताईंनी सांगितलेले आहे, जेवण केल्यानंतर काय तयार होतं, ब्लड तयार होतं, रक्त तयार होतं. आणि या माता पित्याच्या या रक्तामध्ये म्हणजे अन्न घेतल्यानंतर त्या माता पित्यामध्ये ब्लड निर्माण होतं किंवा रक्त निर्माण होतं. आणि त्या रक्तातून जे आहे त्या शरीरामध्ये जे विज्ञान आहे, हे जे मातेच्या गर्भामध्ये अंडज तयार होतात, पित्याच्या शुक्राणू तयार होतात. आणि हे अर्भक जे आहे, या अर्भकाचा जो गर्भ आहे, अर्भक आहे, हा विकास होतो. आता आपण या ठिकाणी जे आहेत, आता इथे आपण पुन्हा 30 वर्षाच्या जिथं मी सांगितलं तिथं आता पुन्हा यायचं आहे. आता मी आपण 30 वर्षाचे जिथे आहोत त्या 30 वर्षाच्या आपण या ठिकाणी समोर दिसत आहोत. आता आपण या ठिकाणी कुठे दिसत आहोत, तर ज्यांनी या ठिकाणी जे ग्रहित वय धरलेलं आहे तिथे आपण आता आजचं इथे दिसत आहोत. म्हणजे जे 4 तत्व आहेत, या 4 तत्वापासूनच हे सगळं काय आहे निर्माण झालेलं आहे.
आणि म्हणून आता या 4 तत्वातून जे जे उत्पन्न झालेलं आहे किंवा निकलकर पुन्हा आपण या मानव रूपामध्ये आता आपण या मानव रूपामध्ये आहोत आणि हे सफर जो आहे हे जीवन मग कुठे संपते. आता हा सफर आपल्या या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि हे मग जीवन कुठे संपते. एक वेळ आपल्याला या ठिकाणी अशी येते की जन्म तिथे मृत्यू आहे आणि मृत्यूला सामोरे मात्र जायचं आहे आणि मृत्यूला सामोरे जाण्यासाठी जन्म तिथे मृत्यू आहे. मृत्यू झाल्यावर नेमकं काय होतं. मृत्यू जन्म पाहिला ना कसा होतो तर आता मृत्यू राहिला पाहायचा. आता मृत्यू कसा होतो ते पाहायचं आहे. तर मला आपणास या ठिकाणी मग ज्याचा मृत्यू झाला कुणाला जाळलं जातं किंवा ज्याला कुणाला दफन केलं जातं किंवा पुरलं आपण म्हणतो पुरलं जातं किंवा जाळलं सुद्धा जातं किंवा पुरलं जातं. मग पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की मृत्यू नंतर या शरीराचं काय. जन्म पाहिलेला आहे आता मृत्यूकडे आलेलो आहोत. मग आता मृत्यू नंतर या शरीराचं नेमकं होतं काय. कुणी स्वर्गात जातं का, कुणी याला अप्सरा पाहतं का, कुणी आणखी काय काय पाहतं का, कारण हे सुद्धा पाहावं लागेल ना. आता यानंतर मृत्यू नंतर शरीराचं काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आपण जे आहे आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपण पाहणार आहोत मृत्यू नंतर शरीराचं काय होणार आहे. आपण आता उत्पत्ती पाहिली, जन्म पाहिलेला आहे आणि उद्या आपण मात्र पाहणार आहोत मृत्यू नंतर नेमकं शरीराचं काय होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.